हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली गटारी स्पेशल अशी स्टार्टरची रेसिपी. अगदी सोपी आणि फ्रॉन्सची रेसिपी आहे. त्यासाठी आपण इथे मोठे थोडेसे फ्रॉन्स घेतले आहेत आणि ते स्वच्छ करून घ्यायचे. त्याचे जे साल आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि मधून चिरून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते छान क्रिस्पी होण्यास मदत होतात. आणि मधलं जी आपली मातीची जी दोरी असते ती सुद्धा काढून घेतली आहे. आणि अशाच प्रकारे सर्व कोळंबे आपण साफ करून घ्यायचे आहेत आणि पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी घरातला जो आपला मिक्स मसाला असतो तो टाकत आहे. त्याचबरोबर हळद पावडर टाकून घेत आहे आणि इथे आलं लसणाची पेस्ट टाकत आहे. हे बघा. आणि इकडे माझ्याकडे हा सिमरचा तंदुरी मसाला आहे तो टाकून घेत आहे. तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर आलं लसणाची पेस्ट थोडी जास्त टाकून त्यामध्ये चिकन मसाला टाकून घ्या. आता वरून मीठ टाकलं आहे आणि सर्व एकजीव करून घेत आहे. छान मॅरिनेट करून घ्यायचे आहे त्या कोळंब्या अगदी 10 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकता छान असं मी हे कोटिंग करून घेतलं आहे मसाल्याचं. आता वरून आपण कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्राय करायला घेणार त्यावेळेस इथे कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे. मी इथे पूर्ण कोटिंग होईल एवढ्या प्रमाणामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेत आहे आणि त्यामध्ये आपण अंड टाकून घ्यायचं आहे. मी इथे फेटून घेतलेले अंड टाकून घेत आहे आणि ते सर्व आपण छान एकजीव करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही इथे लिंबाचा सुद्धा वापर करायचा. थोडंसं लिंबू टाकून घ्यायचं आहे. त्याची छान अशी टेस्ट आपल्या कोळंबीमध्ये उतरते. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा छान अशी कोटिंग आली पाहिजे आपल्या फ्रॉन्स वरती, म्हणजे त्या तळल्यानंतर क्रिस्पी अशा होतील. खूप जास्त जर तुम्हाला पातळ असं वाटत असेल तर तुम्ही पुन्हा कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकून घेऊ शकता. आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत. मी इथे मसाला लावल्यानंतर 10 मिनिटं आणि कॉर्नफ्लॉवर आणि अंड लावल्यानंतर 10 मिनिटं असं मॅरिनेट करून घेतलं आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही हे आधी करून नंतर जेव्हा तुम्हाला तळायचं आहे त्यावेळेस तुम्ही तळून घेऊ शकता. तसं सुद्धा खूप सुंदर लागतं. चला तर आता हे मॅरिनेशन झालं आहे. आता आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे सगळ्या फ्रॉन्स जे आहेत ते डीप फ्राय करून घेत आहे. डीप फ्राय करताना तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती तुम्ही छान असे हे डीप फ्राय करून घेऊ शकता. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट लागते. ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही. दोन्ही साईडून छान अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत आणि एका साईडून छान फ्राय झाल्यानंतरच पलटून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या पुन्हा पुन्हा आपल्याला पलटायला लागत नाही आणि छान अशा तळून रेडी होतात. चला तर मी ह्या फ्राय करून घेत आहे. मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच फ्रॉन्स ह्या फ्राय करून घ्या. पटकन होतात आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात. आता मी ह्या टिश्यू पेपरवरती सर्व फ्रॉन्स एकत्र फ्राय करून घेत आहे आणि त्यानंतर सर्व करते. तुम्ही हा स्टार्टर म्हणून खाऊ शकता, कुठल्याही ड्रिंक बरोबर खाऊ शकता. खूप सुंदर लागतात. किंवा साईड डिश म्हणून जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांना सुद्धा खूप आवडतात. नक्की करून बघा आणि आजची ही झटपट रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.